दुर्दैव आहे की असे मंत्री राज्याला मिळालेले. आदित्य ठाकरे विरोधी पक्ष आहे असं काही कालच्या बैठकीत ठरलेलं आहे. मी कालच्या बैठकीत नव्हतो, मी या दौऱ्यावरच आहे. ही पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर महाराष्ट्र संदर्भात आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत, एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबिर जळगाव आणि धुळे या भागातले. आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. नाशिकमधून अनेकांनी सोडचिठ्ठी दिलेली पक्षाला, अनेक नेते अजूनही रामरावकडे अशी देखील चर्चा आहे. सोडचिठ्ठ्या लिहायला जर पेन हवे असतील तर आम्ही त्यांना पुरवू. हे निष्ठावंत शिवसैनिक नाहीत, हे ऐरे गैरे येतात आणि जातात. माझ्या मागे बघा फळी उभी आहे, ही मूळ शिवसेना नाशिकची आहे. सगळे तुम्ही जे नाव घ्याल ते मागे घ्या, फळी कमी होत चालली अजिबात नाही. मला सांगा ना, कोण कमी झालं? कोण कमी झालं? पैशाचा जोर वाढलेला आहे समोर, खरं आहे. पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावत आहे. ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराच्या पैशाच्या राजकारणामध्ये आमदार, खासदार, नगरसेवकांच्या खरेदी विक्री वापरला जातो, त्या भ्रष्टाचारालाच बुच लावण्याचं काम फडणवीस करतायत. त्याच्यामुळे हे जे गेले सगळे पैशाच्या अपेक्षेनं ते सगळे मधल्या मध्ये लटकत राहणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण सामनाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रतिक्रियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करतात, स्तुती करत आहात. हे जवळीक साधण्याचे प्रयत्न आहेत. आम्हाला गरज नाही, आम्ही कशाला जवळीक साधतो? सर, ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत.